आज वेगळ्या पद्धतीने चिकन बनवायचं आहे. थोडंसं अर्धा लिंबू पिळून घेऊया चिकन मॅरिनेशनसाठी. अर्धा चमचा हळद, थोडंसं मीठ. आता मॅरिनेशन करून आपण अर्धा तास चिकनला ठेवून देऊया. असंच चिकनसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया. ते घेतलेला मुठभर बारीक कारवळ याला भाजून घेऊया. आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. आता बारीक कारवळाचं वाटून घेतलेलं आहे, गार करून भाजून. चिकन अर्धा तास मॅरिनेशन करून झालेलं आहे. आता 2 मापटं तेल टाकलेलं आहे. यामध्ये 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 2 लाल मिरची. आता आपण कांदा लालसर तळून घेऊया चिकनसाठी. आता कांदा लालसर झालेला आहे. यामध्ये टाकू 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, थोडंसं आलं लसूणची पेस्ट टाकून देऊया. अर्धा चमचा बारका. आता कांदा सगळा लालसर झालेला आहे. ह्यामध्ये चिकन टाकून घेऊया. आपण मॅरिनेशन केलेलं मिक्स करून घेऊया. आता मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं अर्धा कपच पाणी टाकू यामध्ये. या पाण्यातच आपण शिजवून घेऊया चिकनला झाकण लावून 15 मिनिटं. चिकनसाठी लागणारे मसाले घेतलेले आहे. काळा मसाला घेतलेला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा, धनिया पावडर 1 चमचा, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ. आता चिकन शिजलेलं आहे 15 मिनिटात. तेल पण सुटलेलं आहे. आता हे मसाले आपण ह्यामध्ये ॲड करून घेऊया. मिक्स करून घेऊ. आता सगळे मसाले मिक्स करून घेतलेले. आता हे कारवळ टाकून घेऊया वाटलेलं बारीक. मिक्स करून घेऊया. अर्धा ग्लास पाणी टाकून 10 मिनिटं वाफवून घेऊ आपण. अर्धा ग्लास पाणी टाकून झालेलं. यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊया आपण, का तर टमाटा वापरलेला नाही आपण यामध्ये. 2 हिरवी मिरची कापून यामध्ये टाकून आता मिक्स करून घेऊया. 10 मिनिटं झालेले. आता वरतून टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि गॅस बंद करून घेऊया. एकच नंबर झालेला आहे चिकन. त्या पद्धतीचं नक्की ट्राय करा मित्रांनो. तर तयार आहे मित्रांनो कारवळ चिकन आपलं. 1 नंबर झालेलं आहे. ह्या पद्धतीचं नक्की ट्राय करा. असं लिंबू पिळून द्यायचं दणका. रविवारचं सकाळ सकाळ द्यायचा असं ताव मारून. एकच नंबर लागतं. ह्या पद्धतीचं नक्की ट्राय करा तुम्ही.